नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता नेक्स्ट पॉइंट आपण पाहणार आहोत मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग. म्हणजे श्वसन जे चालतं ब्रीदिंग त्याचं असणार मेकॅनिझम. मग त्यामध्ये रेस्पिरेशन इज अ मेकॅनिकल प्रोसेस बाय विच O2 is taken inside the lungs and CO2 as well as H2O, that is water vapor, are thrown out from the lungs. म्हणजेच त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, रेस्पिरेशन इज अ मेकॅनिकल प्रोसेस, यांत्रिकी त्यामध्ये प्रक्रिया. मेकॅनिझम कसला आहे, म्हणजेच यांत्रिकी, म्हणजेच श्वास बाहेर सोडणं आत घेणं ही थोडक्यात मेकॅनिकल प्रोसेस आहे. मग यामध्ये काय होत असतं, बाय विच O2 इज टेकन इनसाइड द लंग्स. ऑक्सिजन जो असतो प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर, ऑक्सिजन कुठं प्रेझेंट असतो, ॲटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट असतो. तो इनसाइड द लंग्स, आतमध्ये काय घेतला जातो, ऑक्सिजन, कुठून, ॲटमॉस्फिअर मध्ये. अँड CO2 as well as H2O, that is water vapor, thrown out from the lungs in atmosphere. म्हणजेच त्यामध्ये CO2 आतमध्ये लंग्स मध्ये असतो, तो बाहेर टाकला जातो. त्याच्याबरोबरच H2O, म्हणजे H2O म्हणजे डायरेक्ट नळातनं पाणी पडतं असं पडत नाही, तर यामध्ये काय होत असतं, तर वॉटर व्हेपर, म्हणजेच नाकातून पाण्याची वाफ निघून जाते. ज्यावेळी कार्बन डायऑक्साईड बाहेर जातो त्याच वेळी नाकातून पाण्याची वाफ निघून जाते. थंडीच्या दिवसात ते तोंडातून जशी वाफ दिसते तशी ती दिसते. म्हणजेच त्यामध्ये काय होत असतं, रेस्पिरेशन इज मेकॅनिकल प्रोसेस. रेस्पिरेशन ही काय, मेकॅनिकल प्रोसेस आहे बाय विच O2 प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर टेकन इनसाइड द लंग्स. ॲटमॉस्फिअर मध्ये O2 जो आहे ऑक्सिजन प्रेझेंट, तो लंग्स मध्ये घेतला जातो. अँड CO2 as well as H2O in the form of water vapor. कार्बन डायऑक्साईड त्याच्याबरोबर पाणी, पण पाणी कसं, पाण्याची असणारी वाफ काय केले जाते, थ्रोन आउट फ्रॉम द लंग्स. इन विच प्रोसेस, रेस्पिरेशन. मग त्यामध्ये द मुवमेंट ऑफ एअर इन टू अँड आउट ऑफ द लंग्स इज कॅरिड आउट बाय क्रिएटिंग अ ग्रेडियंट प्रेशर बिटवीन लंग्स अँड ॲटमॉस्फिअर. म्हणजे मुवमेंट ऑफ एअर, इथं एअरची मुवमेंट होत असते, ब्रीदिंग चालतं म्हणजेच, म्हणजे इनटू अँड आउट, इनटू लंग्स, आउट फ्रॉम द लंग्स, ही मुवमेंट चालते कशाची, एअरची. मग इनटू मध्ये काय असतं, तर O2 टेकन इनसाइड द लंग्स अँड आउट, बाहेरच्या साईडला काय टाकलं जातं, CO2 आउटसाइड द लंग्स, म्हणजे CO2 लंगच्या बाहेर काढला जातो. म्हणजेच हे सगळं जे घडतं कॅरिड आउट कोण करत असतं, तर क्रिएटिंग अ प्रेशर ग्रेडियंट. इट इज अ फिजिकल क्वांटिटी. प्रेशर ग्रेडियंट काय आहे, तर फिजिकल क्वांटिटी आहे. अँड प्रेशर इन्क्रीजेस अराउंड द पर्टिक्युलर लोकेशन. इथं काय झालेलं असतं, तर प्रेशर इन्क्रीज झालेलं असतं. कशाच्या भोवती, पर्टिक्युलर लोकेशनच्या भोवती इन्क्रीज झालेलं असतं. मग लोकेशन म्हणजे इथं काय असतं, लंग्स, त्याच्या भोवती काय झालेलं असतं, प्रेशर इन्क्रीज झालेलं असतं. आणि चालतं कुणामध्ये, प्रेशर ग्रेडियंट बिटवीन लंग्स अँड ॲटमॉस्फिअर. म्हणजेच त्यामध्ये द मुवमेंट ऑफ एअर इन टू द अँड आउट ऑफ द लंग्स इज कॅरिड आउट बाय क्रिएटिंग अ प्रेशर ग्रेडियंट बिटवीन लंग्स अँड ॲटमॉस्फिअर. नेक्स्ट त्यामध्ये ब्रीदिंग इन्व्हॉल्व्स टू स्टेजेस सच ॲज, आपलं जे श्वसन चालते, श्वसन प्रक्रिया, त्यामध्ये दोन प्रोसेस इन्व्हॉल्व झालेले आहे. डायरेक्ट एक प्रोसेस नसते, तर इनटेक ऑफ O2 थ्रोन आउट CO2, म्हणजे एक आत घेण्याची प्रोसेस, दुसरी बाहेर टाकण्याची प्रोसेस. म्हणजेच काय सांगितलंय, ब्रीदिंग इन्व्हॉल्व्स टू स्टेजेस सच ॲज फर्स्ट इन्स्पायरेशन अँड सेकंड एक्सपायरेशन. इन्स्पायरेशन श्वास आत घेणं, एक्सपायरेशन श्वास बाहेर सोडणं. ह्या दोन प्रोसेस घडतात कशामध्ये, ब्रीदिंग मध्ये. म्हणजे मेकॅनिझम ऑफ ब्रीदिंग मधली फर्स्ट स्टेप आहे इन्स्पायरेशन, दुसरी स्टेप आहे एक्सपायरेशन. मग त्यामध्ये फर्स्ट पाहिजे इन्स्पायरेशन. मग फर्स्ट पॉइंट त्यामध्ये डेफिनिशन काय सांगितलंय, द प्रोसेस बाय विच O2 दॅट इज ऑक्सिजन इज ब्रॉट इन टू द लंग्स इज कॉल्ड ॲज इन्स्पायरेशन. इन्स्पायरेशन कशाला म्हणतात, तर इन्स्पायरेशन ही काय एक प्रोसेस आहे. या प्रोसेस मध्ये काय चालतं, तर O2 दॅट इज ऑक्सिजन टेकन किंवा ब्रॉट इन टू द लंग्स
आतमध्ये लंगच्या घेतला जातो फ्रॉम ॲटमॉस्फेरिक एअर. वातावरणातली जे एअर आहे त्यातून ऑक्सिजन आत घेतला जातो. कुठं? लंग्समध्ये. एवढी जी प्रोसेस असते त्याला काय म्हणतात? इन्स्पायरेशन. त्यामध्ये डायग्राम मध्ये बघा, एअर फ्लोज इन दाखवलेलं आहे. एअर फक्त आत घेण्याची जी प्रोसेस आहे इन्स्पायरेशन. त्यावेळी काय 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 होतंय ते बघायचं. रिब्स मूव्ह अप अँड आउट, डायफ्रॅम फ्लॅटन्स, ते त्यावेळी ते बघू. मग त्यामध्ये नेक्स्ट पॉइंट सेकंड, एक मार्काला डेफिनेशन जर विचारली इन्स्पायरेशनची तरी सांगता आली पाहिजे. आता सेकंड पॉइंट, इन्स्पायरेशन कॅन ऑकर इफ द प्रेशर विदिन द लंग्स that is intrapulmonary pressure is less than the atmospheric pressure. ज्यावेळी इन्स्पायरेशन घडतं त्या काळात काय होत असतं नक्की तर प्रेशर विदिन द लंग्स दॅट इज इंट्रापल्मोनरी प्रेशर म्हणजेच इंट्राथोरॅसिक प्रेशर, म्हणजे पल्मोनरी किंवा लंगच्या बाहेरचं थोरॅसिकच्या आतलं जे प्रेशर आहे ते काय झालेलं असतं लेस दॅन द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. वातावरणातलं जे प्रेशर आहे त्याच्यापेक्षा कमी होतं. कोणतं प्रेशर? विदिन द लंग्स दॅट इज इंट्रापल्मोनरी प्रेशर. म्हणजेच काय होतं इन्स्पायरेशन मध्ये सगळं घडत असतं. नेक्स्ट थर्ड पॉइंट, द निगेटिव्ह प्रेशर इन द लंग्स विथ रिस्पेक्टिव्ह टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि लंग्सचं जे प्रेशर आहे त्यामध्ये निगेटिव्ह प्रेशर इन द लंग्स याचा विचार केला तर निगेटिव्ह प्रेशर कुठं असतं? लंग्स मध्ये असतं ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा. का तर काय सांगितलंय? लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे लंग्स मधलं प्रेशर जे असतं ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा लेस असतं, म्हणजेच निगेटिव्ह प्रेशर. नेक्स्ट पॉइंट नंबर 4, इन्स्पायरेशन इज इनिशिएटेड बाय द कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्रॅम which increases the volume of thoracic chamber in the anteroposterior axis. इन्स्पायरेशनची ज्यावेळी सुरुवात होत असते, आपला आपण करून बघू शकता. इन्स्पायरेशन श्वास आत घेण्याची सुरुवात, त्यावेळी काय घडतं? कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्रॅम. कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्रॅम मीन्स जो इथला पडदा असतो कुठं? आफ्टर थोरॅसिक केज, तो जो पडदा म्हणजेच डायफ्रॅम तो कॉन्ट्रॅक्ट होतो ज्यावेळी आपण काय करत असतो? इन्स्पायरेशन, श्वास आत घेतो. प्रोसेस करून बघा, ज्यावेळी आत घेतो त्यावेळी तो पडदा असतो डायफ्रॅम, तो काय होतो? कॉन्ट्रॅक्ट होतो. कॉन्ट्रॅक्ट म्हणजेच आकुंचन पावणं. विच इन्क्रीजेस द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक चेंबर. मग त्यावेळी तिथलं प्रेशर वाढलेलं असतं. कशातलं? विच इन्क्रीजेस द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक चेंबर. आपण ज्यावेळी श्वास आत घेतो त्यावेळी हा जो छातीचा जो भाग आहे तो छातीची पोकळी जी आहे तिथलं जे व्हॉल्यूम आहे ते वाढतं. इन द एंटेरो पोस्टेरियर ऍक्सिस. वाढतात ते कसं वाढतं? एंटेरो पोस्टेरियर ऍक्सिस, अगदी एंटेरियर पासून पोस्टेरियर पर्यंत ते जे व्हॉल्यूम आहे थोरॅसिक चेंबरचं ते वाढतं, उंच फुगलं जातं. म्हणजेच इन्स्पायरेशन इज इनिशिएटेड बाय कॉन्ट्रॅक्शन ऑफ डायफ्रॅम. ज्यावेळी इन्स्पायरेशनला सुरुवात होते त्यावेळी डायफ्रॅम जो असतो तो कॉन्ट्रॅक्ट होतो. विच इन्क्रीजेस द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक चेंबर. त्याच वेळी काय होतं? थोरॅसिक चेंबर जी छातीची पोकळी आहे त्यामधलं जे व्हॉल्यूम आहे ते वाढतं इन द एंटेरो पोस्टेरियर ऍक्सिस मध्ये. नेक्स्ट पॉइंट नंबर 5, द कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स. बघा आता यामध्ये काय काय प्रोसेस होतात तर कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स सांगताना काय सांगितलंय बघा? कॉन्ट्रॅक्शन आकुंचन पावतात. काय? बाहेरच्या बाजूचे एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स म्हणजेच जे रिब्सला अटॅच झालेले जे इंटरकोस्टल मसल्स स्नायू जे असतात ते काय होत असतात? त्यांचं कॉन्ट्रॅक्शन होतं, आकुंचन पावतात. लिफ्ट्स अप द रिब्स म्हणजेच इथं सांगितलेलं आहे रिब्स मूव्ह अप अँड आउट. म्हणजेच आपण श्वास घेताना बघितलं तर लगेच आपल्याला कळतं रिब्स ज्या आहेत त्या बरगड्या मूव्ह होतात. मूव्ह होतात त्या कशा होतात? अप अँड आउट, म्हणजे उचलल्या जातात. ज्यावेळी आपण श्वास घेतो त्यावेळी आपोआप रिब्स उचलल्या जातात आणि बाहेरच्या साईडला येतात, म्हणजेच अप अँड आउट. ज्या बरगड्या आहेत त्या उचलल्या जाऊन बाहेरच्या बाजूला येतात, म्हणजेच काय? लिफ्ट्स अप द रिब्स अँड स्टर्नम
त्याचबरोबर आणखी काय होतं, स्टर्नम जे असतं मध्येच असतं, इथं आता दाखवता येत नाही. स्टर्नम सिंगल बोन इज प्रेझेंट इन थोरॅसिक केज. थोरॅसिक केज मधलं जे मधलं सिंगल बोन प्रेझेंट आहे ते स्टर्नम, ते सुद्धा काय होत असतं, अप अँड आउट, वर उचललं जातं, बाहेर ओढलं जातं. म्हणजे स्टर्नम सुद्धा काय होतं, अप उचललं जाणं, आउट बाहेर येणं. कॉझिंग अन इन्क्रीज व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक चेंबर. हे कधी घडतं, ज्यावेळी थोरॅसिक चेंबरचा जो व्हॉल्यूम आहे इन्क्रीज होतो त्यावेळी हे सगळं होत असतं. कॉन्ट्रॅक्शन ऑफ एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स, लिप्स ऑफ द रिब्स अँड स्टर्नम, हे सगळं कधी होत असतं तर इन्क्रीज व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक चेंबर. म्हणजे छातीच्या पोकळीतलं जे व्हॉल्यूम वाढतं एअरनं भरून, त्यावेळी सगळं होतं. म्हणजे इन द डॉर्सोव्हेंट्रल ऍक्सिस. ते घडतं कसं, डॉर्सोव्हेंट्रल ऍक्सिस म्हणजेच डॉर्सल पासून व्हेंट्रल पर्यंत असे फुगली जाते छाती. डॉर्सल पासून व्हेंट्रल पर्यंत फुगणं. कधी फुगतं तर इन्क्रीज व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक चेंबर. हे कधी होत असतं, ज्यावेळी थोरॅसिक चेंबर मधलं छातीच्या पोकळीतलं जे व्हॉल्यूम आहे एअरचं वाढतं त्यावेळी हे सगळे घडत असतं. म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन होणं कशाचं, एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल्स, लिप्स ऑफ द रिब्स म्हणजेच अँड स्टर्नम. रिब्स मूव्ह होतात, वरच्या बाजूला उचलल्या जातात, बाहेर येतात. स्टर्नम सुद्धा वरच्या बाजूला उचललं जातं, बाहेर येतं. कॉझिंग हे सगळं घडतं इन्क्रीज द व्हॉल्यूम ऑफ थोरॅसिक चेंबर इन द डॉर्सोव्हेंट्रल ऍक्सिस. नेक्स्ट पॉइंट 6, द ओव्हरऑल इन्क्रीज इन द थोरॅसिक व्हॉल्यूम कॉजेस सिमिलर इन्क्रीज इन पल्मोनरी व्हॉल्यूम. ओव्हरऑल इन्क्रीज होतं, थोडक्यात सगळंच त्यामध्ये इन्क्रीज झालेलं असतं. मग थोरॅसिक व्हॉल्यूम कॉजेस सिमिलर इन्क्रीज इन पल्मोनरी व्हॉल्यूम. ज्यावेळी थोरॅसिक व्हॉल्यूम वाढतं, छातीच्या पोकळीतलं जे एअरनं भरलेलं व्हॉल्यूम वाढतं त्यावेळीच पल्मोनरी व्हॉल्यूम वाढत असतं. का तर आपण आत हवा घेतो. पल्मोनरी व्हॉल्यूम मीन्स व्हॉल्यूम इन्क्रीजेस इन द लंग्स किंवा विदिन द लंग्स. लंग्सच्या आतमध्ये व्हॉल्यूम वाढतं, सो कॉल्ड पल्मोनरी व्हॉल्यूम. फक्त थोरॅसिक व्हॉल्यूम वाढत नाही तर त्याच्याबरोबर पल्मोनरी व्हॉल्यूम सुद्धा वाढतं. नेक्स्ट नंबर 7, an increase in pulmonary volume decreases the intrapulmonary pressure to less than atmospheric pressure. मग इथं काय सांगितलंय, इन्क्रीज इन पल्मोनरी व्हॉल्यूम, छातीच्या म्हणण्यापेक्षा लंग्स मधलं जे व्हॉल्यूम वाढतं, आपण O2 आत घेतल्यामुळं फुगतं लंग्स, डिक्रीजेस द इंट्रापल्मोनरी प्रेशर. त्यावेळी पल्मोनरी प्रेशर जे इंट्रापल्मोनरी प्रेशर म्हणजे लंगच्या बाहेरचं प्रेशर, थोरॅसिक कॅव्हिटीच्या आतलं प्रेशर, हे काय होत असतं, डिक्रीज टू लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर. किती डिक्रीज होतं तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा लेस होतं. विच फोर्सेस द एअर फ्रॉम आउटसाइड टू मूव्ह इनसाइड द लंग्स. आणि त्याच वेळी काय झालेलं असतं, एअर जे आहे आउटसाइड मधून लंग्स मध्ये इनसाइड मध्ये येत असते. कधी, an increase in pulmonary volume decreases the intrapulmonary pressure to less than atmospheric pressure. atmospheric pressure पेक्षा लेस व्हॉल्यूम कशाचं असतं, इंट्रापल्मोनरी प्रेशरचं ते जे काय दबाव असेल तो लेस असतो. तिथंच काय होतं, विच फोर्सेस द एअर फ्रॉम आउटसाइड टू मूव्ह इनसाइड द लंग. म्हणजेच बाहेरून एअर आत लंग्स मध्ये घेतली जाते त्यावेळी हे सगळं होत असतं. व्हॉल्यूम, पल्मोनरी व्हॉल्यूम इन्क्रीज होतो, इंट्रापल्मोनरी व्हॉल्यूम डिक्रीज होतो. तो किती डिक्रीज होतो तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी होतो. इथं हा पॉइंट कंप्लीट झालेला आहे. डायग्राम परत एकदा बघा. ही डायग्राम महत्वाची आहे, अगदी साधी सिंपल डायग्राम आहे. इतर किचकट डायग्राम पेक्षा ही सोपी काढायची समजण्यासाठी. नाव एअर फ्लोज इन, रिब्स मूव अप अँड आउट. इथं स्टर्नम दाखवता येत नाही, डायफ्राम फ्लॅट चपटा दाखवायचा, डोम शेपड दाखवायचा नाही. नेक्स्ट स्टेजमध्ये तशा असते. धन्यवाद.